सई हे घे. हे माझ्या सासूबाईंनी लग्नानंतर मला दिले होते आणि आज मी ह्या तुला देते. थँक्यू. सुंदर दिसतेस. सई, आता तू या घरची सून होणार आहेस, विश्वाची बायको होणार आहेस. मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. तू ती जबाबदारी घ्यायला तयार आहेस ना? हो, आनंदाने तयार आहे. आपण थोडी धाकधूक आहेत. अगं ती तर असणारच. तुला माहितीये, लग्नाआधी नवरा नवरी दोघंही टेन्शन मध्ये असतात, पण खरी परीक्षा असते ती लग्नानंतर. हो की नाही ग तनू? सांग हिला लग्नानंतर काय असतं ते. सॉरी हा बाळा, मला लक्षात नाही आलं. मी ओघाओघात बोलून गेले. मला तुझ्या जखमेवरची खपली नव्हती काढायची. काकू, हो तुम्ही का सॉरी म्हणताय? उलट तुम्ही जे काही सांगितलं ते सईच्या भल्यासाठीच आहे. मग आता तूच सांग. म्हणजे बघ, काकूने तिला लग्नाविषयी काय वाटतं हे सांगितलं, पण आपल्या जनरेशनला लग्नाविषयी काय वाटतं हे आता तू सांग मला. सई, लग्नानंतरच्या आयुष्याचा मला खूप अनुभव आहे, अशातला भाग नाही. पण एवढं मात्र सांगू शकते की आपल्याला आपल्या पार्टनरचा आदर राखता आला पाहिजे आणि त्याला सुद्धा हे करायला शिकवायला हवं. प्रेम तर सगळेच भरभरून करतात ग, पण त्या प्रेमासोबत दोघांमधली मैत्री हरवता कामा नये. सई, तुला एक सांगू, आपल्याला ना आपल्या पार्टनरशी आपल्या मनातलं सगळं काही बोलता यायला हवं. म्हणजे एक वेळेस सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना आय लव्ह यू म्हटलं नाही तरी चालेल, पण मला ना तुझ्या या अशा बोलण्याचा त्रास होतो हे मात्र त्याला सांगता यायला हवं. आणि जसं आपल्याला जे हवं ते बोलायची मुभा हवी हवीशी वाटते ना, तसंच एखाद्या वेळेस त्याने जर का खटकन बोललं, मला तुझा हा स्वभाव आवडत नाही, तर ते सुद्धा पचवून घेता यायला हवं. कळतंय? मस्त संवाद, भरपूर प्रेम, आपुलकी, माया, काळजी, ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटतात. पण त्या नात्यात आपोआप येत नाहीत सई. त्या टिकवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. मला असं वाटायचं की प्रेम झाल्यावर सगळं काही सहजच होईल, पण नाही सई, तसं नाही होत. या जगात कुठलंही नातं आपोआप टिकत नाही. आपल्याला सवय असते ग. तुला माहितीये, या जगात सगळ्यात आधी आपलं नातं आपल्या आईबाबांशी जोडलं जातं. खरं तर ते नातंही काही आपोआप टिकत नाही. फक्त ते टिकवण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. कारण जे काही करायचं असतं ते आपले आई बाबा करतात. आपण आपल्या आईला वाटेल ते बोलतो, पण ती मात्र कायम आपल्याला समजून घेते. त्या नात्यातही त्याग असतो, पण एका बाजूने आपल्या आईने केलेला. पण लग्नानंतर असं नसतं सई. लग्नानंतर नवरा बायकोच्या नात्यात प्रेम जसं दोन्ही बाजूनी असायला हवं ना, तसाच त्याग सुद्धा दोन्ही बाजूनी असायला हवा.
त्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय नसतो. सई, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझा नवरा परफेक्ट असायलाच हवा, ही गोष्ट कधीच डोक्यात आणू नकोस. तो इम्परफेक्ट जरी असला तरी ही गोष्ट त्याला मान्य करता आली पाहिजे. त्याच्यातल्या कमतरता त्याला ऐकून घेता आल्या पाहिजेत, पचवता आल्या पाहिजेत. त्यामुळे विश्वास जर का कधी चुकला ना तर त्याचा कान नक्की धर, पण जर का तो कधी मागे पडला तर त्याचा हात सुद्धा धर. सई, डोंट वरी अगं, विश्व खरंच खूप चांगला मुलगा आहे. आणि लग्नानंतर जो प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आला तो तुझ्या लग्नानंतर कधीच येणार नाही. काकू, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी लग्नाआधी आणि लग्नानंतरच्या अनुभवावरून माणसांना ओळखायला लागले. माणसं कशी आहेत हे मला कळायला लागलं, म्हणून मी असं म्हटलं. हा, पूजेची तयारी पूर्ण झालेली आहे. मुलगा आणि मुलगीला बोलवा तेवढं. बर, यामध्ये अंगठ्या तेवढ्या गुरुजींना दे. काढा जरा. अहो, ते केटररला फोन करून आठवण करा, सगळं व्यवस्थित वेळेत सुरू करा. काय झालं ग? काकू, अंगठ्या नाही आहेत. हे म्हणजे ह्यात सापडत नाही आहेत. सापडत नाहीयेत? काकू, मला नाही माहित, म्हणजे मी नाही घेतल्या. तू वेडी आहेस का ग जरा? मी संशय घेतला तुझ्यावर. तू आधी पिशवीत बघ, असतील. अहो, हा, अंगठ्या सापडत नाहीयेत. सापडत नाहीत? अशा कशा सापडत नाहीत? साखरपुड्याला अंगठ्या किती महत्वाच्या आहेत कळत नाही का तुम्हाला? अशा कशा काय घाळ झाल्या? काका, ऍक्च्युली काकूंनी अंगठ्या तुमच्याकडेच ठेवायला दिल्या होत्या. माझ्याकडे? म्हणजे तुला असं म्हणायचं की अंगठ्या मी घाळ केल्या, मी हरवल्या? काका, नाही, तसं म्हणायचं नाहीये मला. मी फक्त एवढंच सांगते की आज सापडत नाहीयेत आणि शेवटच्या अंगठ्या मी तुमच्याकडेच पाहिल्या होत्या. बरं, आता थांबा. आता आधी अंगठ्या शोधूयात. मी काय म्हणते, तुम्ही जरा आठवा ना कुठे ठेवल्यात. गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये बघा. अहो, हसताय काय? लेकाचा साखरपुडा आहे. बाप कधी कधी हळवा होतो, वयोमानुसार होतो थोडस. लोक आहेत.